बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाडीला हा संसार केला खडबुर्मेचा मार जनतन धन केले तृणाही समान लाथाडीला हा संसार केला खडबुर्मेचा मार तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माथा लाथाडीला हा संसार केला खडबुर्मेचा मार अजं रखुमिनी प्राण संजीवनं तं परं धाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नार देहदेहं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन ओ पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन चरण संततिया दुसरे चरण संततिया त्यांच्या कृपादाने घडते वितारू त्यांच्या कृपादाने घडते वितारू दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया त्यांच्या कृपादाने घडते वितारू पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संततिया त्यांच्या कृपादाने घडते वितारू बाबा तीच करू पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संततिया त्यांच्या कृपादाने घडते वितारू बाबा तीच करू दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण सुंदांजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाचे सद्गुरु दास तुका समचरण सरोजम सांद्र नीलांबुदावम जगननहत पाणि मंडनं मंडनाना तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदैव दवल्लहासं विठ्ठलं चिन्तयामि अलंकापुरीरम्य सिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्प्रतीक प्रदेशं विजिन्द्रादिदेव हे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा या दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोले बोबडिया बोला अज्ञान म्हणून आपुलिया बाडा चालवे सकळा नामा म्हणे आता बंधुरंग भूमिका कीर्तने हुबी होते लोका ताड मृदुंग श्रोते देखा तया माझी नमन दंडवत सेवे लागी सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया दंडवत तुझ्या पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया तुझ्या पाया
देवराया दंडवत तुझे पाया मस्तक हे पायावरी वारकरी संतांचा बडियाचे अंकित आम्ही झालो बडिवंत लाथाडीला हा संसार केला खडबुरमेचा माळ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगमान्य जगविख्यात संत सम्राट महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्ती ज्ञानेश्वरी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या 4 चरणांचा अभंग कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग गोड आहे, महत्वाचा आहे. अभंग छोटासा आहे, पण या छोट्याशा अभंगामध्ये अर्थ फार मोठा. अभंगावर बोलण्या अगोदर काही परिहार देणे गरजेचे आहे, किंबहुना उचित आहे. थोर मोठ्या प्रदर्शपर्शाने चालत आलेला अखंड हरिनाम कीर्तने सप्ताह संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्ताने अखंड व 18 वर्षापासून अव्याहतपणे चालत आलेला हा सप्ताह आतापर्यंत चालला आहे. इथून पुढे जोपर्यंत चंद्र आहे, सूर्य आहे, तोपर्यंत आपला हा पुण्यतिथीचा सप्ताह अखंडपणे चालावा ही पांडुरंगाचरणी मी प्रार्थना करेन. अगदी गोड आणि भव्य दिव्य वातावरणामध्ये सप्ताहाचं आयोजन नियोजन इथं आल्यानंतर अगदी इतकं प्रसन्न वाटलं. या खर्चे गावामध्ये तसं तर महाराष्ट्रामध्ये फिरण्याचा योग आहे, पण खर्चे गावामध्ये आल्यानंतर काय संस्कृती आहे. लहान लेकापासून तर वयोवृद्ध म्हाताऱ्यांपर्यंत राम राम श्याम श्याम घेणारी मंडळी आहे. कोणी म्हणे चहा घ्या, कोणी म्हणे कॉफी घ्या. बऱ्याच गावाला आम्ही जातो, आपण म्हणावं जय हरी, ते म्हणतात पुढच्या घरी. इतकी परिस्थिती वाईट आहे, पण अगदी आनंद हसतमुख सर्वांचे चेहरे आहेत. तसं गावाचं नाव माझं 1 तास आहे. कीर्तन किती तास करू तेवढं सांगा. 1 तास उरला खटवांग राहायचं नाही, पंकज रायस 1 तास मला उरलेला. 1 तासामध्ये कीर्तनाची सेवा आपण आटोक्यात घेऊ. तमेव माता पिता तमेव बहुसंख्येने या ठिकाणी या अगदी या कार्यालयामध्ये संपूर्ण गावातील महिला मंडळ आहेत, पुरुष मंडळ आहेत, बाळगोपाळ मंडळी आहेत. खऱ्या अर्थाने 18 वर्षापासून सप्ताहाचं कार्य करून आपल्याला फळ काय प्राप्त झालं तर खऱ्या अर्थाने 18 वर्षाची पारंपरिक सप्ताहाची जी आपण सेवा केली त्या सेवेचं फळ म्हणजे आपल्या गावातला लहान लेकरू कीर्तनामध्ये येऊन बसतो. हे खऱ्या अर्थाने 18 वर्षाचं केलेलं फळ आहे. फार गोड गुणेजनांमध्ये संबंध महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे, इतकी सुंदर आणि इतकी गोड गायनाचारी मंडळी मला प्राप्त झाली. फार आनंद आहे आणि तुम्ही आपण भाग्यवान आहोत की अशी गोड मंडळी आपल्याला प्राप्त झालेली आहेत. आपल्याच गावातील टाळकरी मंडळी आहेत. इथून बघायला गेलं मृदंगावर थाप पडावी, कीर्तनामध्ये रंग भरावा, इतकं गोड आणि आदर्श व्यक्तिमत्व श्री हरिभक्तपरायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू प्रकाशजी महाराज किनगावकर उपस्थित आहेत. उपस्थितीमध्ये आपल्याच गावातील लहान मोठे टाळकरी मंडळी उपस्थित आहेत. उपस्थितीमध्ये ज्यांचा गाण्याने संबंध महाराष्ट्र या ठिकाणी त्या गाण्याचा नादाने त्या ठिकाणी दुमदुमलेला आहे. इतकं स्वर आणि अलंकार रत्न खऱ्या अर्थाने काय आवाजामध्ये गोडवा आहे, फार गोड. सरस्वती माता त्यांच्या कंठामध्ये नांदावी इतका गोड त्यांचा स्वर आहे. श्री हरिभक्तपरायण संगीत विशारद सुवर्णाताई गिरी गायनाचार्य आळंदे यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा महाराज. फार गोड आणि उत्तम गायन. त्याच पद्धतीने श्री हरिभक्तपरायण संगीत विशारद वैजनाथ महाराज कोकाटे बीडकर यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवायची. माझ्यासोबत आलेले आमचे लहान गुरुबंधू प्रेम महाराज तळोंदेकर उपस्थित आहेत. गोड गातात, गोड वाजवतात. आपल्याच गावातील गोड व्यक्तिमत्व अगदी पेटीला गोड साथ करता आहेत. विनेकरी महाराज कौतुक करावं तेवढं थोडं आहे. सर्वांचं नाव घेणं, पण विनेकराचं जरा मी विशेष नाव घेणार आहे. जरी त्यांचं नाव मला माहीत आहे, पण जसं नवरी नवरदेवाचं नाव घेते लग्न मंडपात त्या पद्धतीने त्यांचं नाव घ्यावं असं वाटतं. घेऊ का? तुम्ही हो म्हणणार तर घेतो. घेऊ का? महिला मंडळ घेऊ का? पुन्हा कोणा बचत गट ना आपला राहते मी पिढी पण बोलत राहा. घेऊ का? मग घ्या ना. जसं तुम्ही तिकीट काढी बटे दाडी घ्या. फार गोड घेतो आता नाव. खोलीत खोली खोलीत होतं लाकडं, खोलीत खोली खोलीत होतं लाकडं. विनेकरी महाराज तुम्ही तिकडं मी इकडं. फार गोड. तुमच्या सर्वांचे कर्णपटल तृप्त होतील इतका सुंदर आणि गोड साऊंड सिस्टीम आपल्याच गावातील आहे ना. फार आणि गोड, फार आनंद आहे. अगदी गोड हे भवन आहे, मंगल कार्यालय आहे, फार उत्तम. वरती फॅनची व्यवस्था आहे, काय लाईट, काय सुंदर या ठिकाणी. आणि तसेच भविष्य काळामध्ये आपल्या सप्ताहातील कीर्तनं पुन्हा आपल्याला ऐकायला मिळावी इतकी सुंदर सुविधा आपल्याच गावातील कार्यकर्ता मंडळींनी व तुम्ही सर्व त्या ठिकाणी अथक प्रयत्न करून
संप्रदायाची रचना, संप्रदायाची ध्वज आपल्या गावामध्ये फडकवतात. हाच कार्यक्रम पुन्हा आपल्याला भविष्यामध्ये दिसावं या निमित्ताने या ठिकाणी यूट्यूब चॅनलची ही व्यवस्था केलेली आहे. फार आमचे गोड आमचे नाशिकचे दादा फार उत्तम. तदनंतर या ठिकाणी भालदार असतील. चोपदार कुठे गेले? भालदारमध्ये चोपदार आहेत. फार आनंद आहे. काय रुबाबदार चोपदार महाराज, काय ते तोरण ते महापरे कपडा ते तर गोळात पाहिला ते बघता. आनंद आहे. ऐका, बडियाचे अंकित आम्ही झालो बडीवंत, लाथाडीला हा संसार केला क्षडगुर्मीचा मार. घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा. या अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतायत मी बडीवान झालो, बडियाचे अंकित. बरं ठीक आहे महाराज. काही साधक मंडळी म्हणतात तुम्ही बडीवान झालात, पण कोणत्या युक्ताने तुम्ही बडीवंत झालात? का शारीरिक बळ आहे, काय धनाचं बळ आहे, का सत्याचं बळ तुमचा जवळ आहे, की असं बडीवंत तुम्ही म्हणताय स्वतःला? तुकोबाराय म्हणतात नाही बाबा, शारीरिक बळ नाही, नाशिवंत देह जाणार सकड. हा देह जाणार आहे, या गोष्टीचा मी बडीवान नाही. मग शारीरिक बळ नाही, मग धनाचं बळ आहे. तुकोबाराय म्हणतात धन कोणा कामा, जे माझा कामात येईल. नाही बाबा, मी धनाचा बडीवान नाही. मग सत्तेच, सत्ता करण्या अगोदर काही लोक जोडावी लागतात, तेव्हा सत्तेचा पदापर्यंत आपण पोहोचतो. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, मला सत्तेचीही गरज नाही. मग बडीवान नेमकं तुम्ही का झालात आणि कोणत्या युक्ताने झालात? तुकोबाराय म्हणतात बडियाचे अंकित आम्ही झालो बडीवंत. अशा भगवंताचा मी अंगीकार केलेला आहे. तो देवाचाही देव, बडिया माझा पंढरीराव, असा पांडुरंग परमात्माचा अंगीकार मी केलेला आहे. आणि माझ्या जीवनामध्ये त्या गोष्टी, त्याचा अंगीकार करण्यासाठी एक गोष्ट मला करावी लागली. कोणती? लाथाडीला हा संसार केला क्षडउर्मीचा मार. माझ्या जीवनामध्ये मी संसार लाथाडला. लाथाडीला हा संसार केला क्षडउर्मीचा मार. काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार जीवनातून नाहीसा केले. तिसरी गोष्ट, जन तन धन केले तृणाही समान. मी जनाचा त्याग केला. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. तनाचा त्याग केला. तन म्हणजे शरीर. मी धनाचा त्याग केला. तुका म्हणे जाती संपदा एवढी, सांगाती कवडी गेले नाही. मग मला धनाचं काय गोष्ट आहे? तर तुकोबाराय म्हणते मी वैराग्यवान झालो, मी भक्ती केली, आणि भक्ती केल्यानंतर मुक्तीपर्यंत जो पोचण्याचा मार्ग आहे तिथपर्यंत मी पोचलो नाही. मुक्तीपर्यंत मी पोचलो नाही, तर मुक्तीचा माथ्यावर जाऊन बसलो. तो का म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा, लाथाडीला हा संसार केला क्षडउर्मीचा मार. ऐका, समाजाला जागवण्यासाठी साधू संत अहोरात्र प्रयत्न करतात. जगाचा कल्याण संतांचा विभूती, देह कष्ट विते पर उपकारी. साधू संतांनी संसारातला त्याग केला. संसाराचा नावी घालून या शून्य, वाढत हा पुण्य धर्म केला. साधू संतांनी जो त्याग केला, तेवढा त्याग आपल्याकडनं होणं शक्य नाहीये. पण 2 तास का होईना घरादाराचा त्याग करून या धर्म मंडपामध्ये कीर्तन श्रवण भक्ती 2 तास जरी आपण केली तरी ईश्वर तुम्हा आपल्याला फलश्रुती प्राप्त केल्याशिवाय राहणार नाहीये. हो, म्हणून ऐका, जो देवासाठी त्याग करतो ईश्वर त्याला डोक्यावर धारण केल्याशिवाय राहत नाहीये. उदाहरण जर द्यायचं म्हटलं, मी तुम्हाला रामायणातलं उदाहरण देईन. एकदा राम प्रभू लक्ष्मणजी सीतामय्या वनवासामध्ये वनवास करीत असताना एकदाचा काळ, एकदाचा प्रसंग. पर्णकुटीच्या ओट्यावर सीतामय्या बसलेली आहे. माझे रामप्रभू लक्ष्मणजी येतील, फळफुलं तोडण्यासाठी रामप्रभू निघून गेले होते जंगलामध्ये. माझे स्वामी येतील, आता येतील तेव्हा येतील. वाट बघता बघता सीतामय्याला पाण्याची तहान लागली, तृष्णा निर्माण झाली. पण जाऊ कुठे? माझे प्रभू आल्याशिवाय मला तिथून उठता येणार नाही. जंगल होतं, कुठेतरी कोणत्या तरी दिशेला पाण्याचा झरा असेल, तिथे जाऊन मी पाणी प्यावं. पण जंगलातील एक मोर नावाचा पक्षी, त्याला वाटलं रे जगाची जगत जननी सीतामय्या, तिला पाण्याची तहान लागलेली आहे, मी जाऊन तरी सांगावं. पण देवाने मला वाचा दिली नाही. करायचं काय? त्याने थोडा विचार केला. जरी देवाने मला वाचा दिली राहिली असते
तर निश्चितच मी सीतामय्याला सांगितलं असतं अमक्या अमक्या दिशेला पाण्याचा झरा आहे, ते पाणी पिऊन तृप्त झाले असते आणि मला आशीर्वाद दिल्याशिवाय राहिली नसते. त्याने थोडा विचार केला. जरी मला देवाने वाचा दिली नाही, पण सुंदर अशी कला दिलेली आहे. मी माझा अंगावरचा पिसारा फुलवेल, त्या पिसारातून एक पग जमिनीवर टाकेल, सीतामय्याचं लक्ष जाईल, सीतामय्या ते पग उचलायला येईल, तेवढ्या 2 पावलांनी मी पुढे जाईल, पुन्हा तीच कृती करेल, माझा सुंदरचा पिसारा मी फुलवेल, त्या पिसारातून दुसरंही पग जमिनीवर टाकेल, अशी 2 पावलांनी मी पग टाकत जाईल, 2 पावलांनी सीतामय्या ते उचलत जाईल, तिला पाण्याचा झऱ्यापर्यंत आणतो, ती पाणी पिल तृप्त होईल, मला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. त्याने शपथच घेतली. सीतामय्या समोर मयूर येतोय, त्याने आपल्या अंगावरचा पिसारा फुलवलाय, थया थया नाचायला लागलाय, सुंदर नृत्य करतोय. नृत्य करत असणारा मोर सीतामय्याचं दृष्टी त्या ठिकाणी निहाळली. म्हटले वा, किती गोड हा मोर आहे, इतका सुंदर या ठिकाणी नृत्य करतो आहे. पिसारा त्याने फुलवलाय, पिसारातून एक पग जमिनीवर टाकलेला आहे. पर्णकुटीचा ओटा सीतामय्याने क्षणभराचा त्या ठिकाणी विचार न करता ते उठून उभी राहिली, 2 पावलांनी पुढे गेली. पडलेलं मयूर पग तिने जमिनीवरनं उचललं, आपल्या छातीशी लावलं. मोर पुढे गेला 2 पावलांनी, पुन्हा त्याने एक कृती केली, सुंदरसा अजून पुन्हा पिसारा त्याने फुलवला. पिसारातून दुसरे पग जमिनीवर टाकलेलं होतं, दुसरंही पग तिने हाताशी घेतलं, छातीला लावावं. असं मयुराने 2 पावलांनी पुढे जावं, पग टाकावं, सीतामय्याने जाऊन ते उचलावं. कोस दूर जंगल आलं. आता मात्र मयुराजवळ शेवटचं पग उरलेलं होतं आणि मात्र मयुराने ते शेवटचं पग हे जमिनीवर टाकलं. शेवटचं पग मैया उचलायला जाईल, तिला झाड झुडपाचा आडमधून पाण्याचा झरा आढळून दिसतं. तिला वाटलं रे मला पाण्याची तहान लागलेली, जरा मी मयूर पिसाचा तो गठ्ठा होता त्या ठिकाणी छातीला लावलेला खाली जमिनीवर ठेवला, झऱ्यातलं पाणी पिणार. पण शेवटचं जे पग पडलेलं होतं मयुराचं, त्याच्यावर सीतामय्याचा पाय गेला आणि झऱ्यातलं पाणी पिऊन माझे स्वामी वाट बघतील म्हणून पर्णकुटीची धाव घेतली. मला सांगा मयुराचं सौंदर्य काय हो? जपियात मयुराचं सौंदर्य काय? त्याचा तो पिसारा, पिसाराचा पूर्णपणे त्याने त्याग केलाय. कुणासाठी? सीतामय्यासाठी. सीतामय्यासाठी पूर्णपणे त्याने त्याग केला. पण सीतामय्याने त्याला आशीर्वाद न देता ते निघून गेले. त्या गोष्टीचं त्याला दुःख होतं, दगडाला डोकं ठोकीत होता. त्याच वाटेला त्याच जंगलातून राम प्रभू लक्ष्मण जे येत आहेत, लक्ष्मणानं सांगावं प्रभू, म्हटले बघतायत ना मयूर पिसं कशी आसका वेसका पडलेले आहेत प्रभू बघा. राम प्रभू म्हणतोय लक्ष्मण मी पाहतोय रे आसका वेसका पडलेले मयूर पखही दिसत आहेत आणि खिन्न अवस्थेमध्ये बसलेला मयूर हे मला दिसतोय. त्याला जाऊन आपण विचारावं त्याची काही काकुडती आहे. दोघं भाऊ मयुराजवळ आले. राम प्रभूने विचारावं मयुरा काय झालं रे? म्हटले कोणी केली तुझी अवस्था? मोर म्हणतोय देवा न सांगता तुम्हाकडे येते अंतर, आता मी तुम्हाला काय नवीन सांगा? म्हटले सांगणार आहे बाबा, कोणी केली तुझी अवस्था? म्हटले देवा या सृष्टीचे तुम्ही निर्माता आहात. वृक्षाचे पान हाले जाते सत्ता किंवा चाले हे शरीर कुणाचे असत्य. चिटी के पेर में घुंगरू बसताय ओबी अल्लाह सुनताय, एवढी मोठी तुमची ख्याती आणि मी काय तुम्हाला नवीन सांगावं? म्हटले सांग ना. मयूर म्हणतोय देवा जगाची जगत जननी सीतामय्या तिला पाण्याची तहान लागली होती, तिला पाण्याचा झऱ्यापर्यंत आणण्यासाठी माझं सौंदर्याचा मी त्याग केला. पण त्याचा अंतिम आणि शेवट काय झाला? माझं शेवटचं पग पडलेलं असताना त्या ठिकाणी झरा दिसला मैयाला आणि मात्र झऱ्यातलं पाणी पिऊन पर्णकुट्टीचे धाव घेत असताना माझं शेवटचं जे पग पडलेलं त्याच्यावर पाय देऊन ती निघून गेली. मला त्याही गोष्टीचं काही वाटलं नाही, पण ती मला आशीर्वाद न देता निघाली. या गोष्टीचं मला दुःख आहे, जिच्यासाठी मी सौंदर्याचा त्याग केला. म्हणून या दगडाला मी डोकं ठोकीत आहे, काय मागील जन्मात मी पाप केलं असेल. रामप्रभू म्हणतायत मयुरा तू काळजी करू नको, तू माझ्या पत्नीसाठी तुझं सौंदर्य संपवलं, अर्थात तू माझ्यासाठी सौंदर्यही संपवलं, माझ्यासाठी त्याग केला. मी तुला वचन देतो रघुकुल रीत सदा चले आई, प्राण जाई पर वचन न जाई. मी तुला वचन देतो माझं राम राज्य सरू दे आणि कृष्ण राज्य येऊ दे, मी तुझं पख माझ्या डोक्यावर धारण केल्याशिवाय राहणार नाही. याला म्हणावं त्याग. जीवनामध्ये तुम्ही आपण काय त्यागले? साधू संतांनी संसार घरदार त्यागलेले आहेत आपल्याला सावध करण्यासाठी, नाही का माई बाबा? जीवनाचा वाटेवर कधीतरी सावध होण्याचा प्रयत्न करा. तुकोबा राय म्हणतात तुका म्हणे चला हेची वाटे, पांडुरंग भेटे भरोसेनी. संसारामध्ये आपल्याजवळ भरपूर काही पैसा नाना असेल,
पण परमार्थ नसेल तर तुकोबाराय म्हणताय, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. नाही का? नाथ महाराज म्हणताय, संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेडोवेडा. विमानाने फिरणारी लोक आपण पाहिली, इतकी श्रीमंत पाहिली लोक आपण की विमानाने फिरतायत. पण ऐका, जगाचा चालक मालकाने विमान पाठवावं तुकोबारायांना नेण्यासाठी, इतका श्रीमंत माणूस जगाचा पाटील कोणी झाला नाहीये. ज्ञानोबाराय दारावर जिवंत सोन्याचा पिंपळ आहे. त्याचं कारण नित्येने मनामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती, ज्ञानोबा माझा. काय येत नाही? परमार्थ कमवा. शिल्लक तुम्ही आपण परमार्थ नाही कमवला तर मायबाप उद्या उठून आपली लेकरं आपल्याला त्या ठिकाणी लात मारून वृद्धाश्रम मध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही. ऐका, इतकी सुंदर ही संस्कृती आहे. कीर्तन नाम संकीर्तन साधन पै सोपे, जडतील पापे जन्मांतरीचे. जगाचा पटेर कुठेही जा तुम्हाला चांगलं दिसणार नाही, चांगलं ऐकायला मिळणार नाही. ही ताकद, ही शक्ती या धर्म मंडपात आहे, ज्यामध्ये मागील जन्मात आपण पाप केले असतील, पाप घालवण्याची ताकद त्या धर्म मंडपात आहे. नाही का? अगदी साधू संतांनी सांगितल्याप्रमाणे आपण परमार्थ करावा. परमार्थ, या लोकांनी परमार्थ का आपल्याला सांगावं याचं कारण आहे. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन मी चिंतन. म्हणून ऐका, इतका सुंदर देह देत असताना भगवंतांनी जर थोडीशी सुद्धा एखादा अवयव, समजा एखादा अवयव जर आपल्याला कमी दिला असता तर ईश्वराने फार मोठी फजिती केली असती आपली, फार मोठी. काय झालं? एक मेंढपाळ भर दिवसाला मेंढी चारतोय. त्याला वाटलं कडाकाचं ऊन पडलेलं आहे, निंबाचं झाड आहे, निंबाच्या झाडाखाली आपण बसावं. तो बसला. पट्ट्या 2 वाजाला झोपला तर 4 वाजाला उठला. उठून पाहिलं एकही मेंढ्यात त्याला दिसेल. गेल्यात कुठे? इकडे शोध, तिकडे शोध, तिकडे शोध, इकडे शोध. पण एका शेतामध्ये नांगर हाकलणारी व्यक्ती त्याला दिसली. त्याला जाऊन हा म्हणतोय, म्हणे, ओ दादा, माझा मेंढ्या दिसला तो. जो नांगर हाकलत होता तो 25% बैरा होता. त्याला असं वाटलं गेले पाणी 30 लागी जायले बुवा, याला धरणने वाट्या काढू. याने फक्त असा हात केला, त्या हाताच्या दिशेने मेंढपाळ निघाला. धरणाचा वाटेवर त्या ठिकाणी त्याला मेंढ्या दिसल्या. त्याला वाटलं, अरे ती व्यक्ती होती म्हणून मला या मेंढ्या सापडल्यात, नाही तर या धरणामध्ये वाहून गेल्या असतात. पण याला आपण काहीतरी बक्षीस द्यावं म्हणून काय, त्याच्याजवळ 100 मेंढ्या होत्या. त्या 100 मेंढींपैकी एक लंगडी मेंढी होती. ती लंगडी मेंढी काढली. त्या नांगर हाकलणारा व्यक्ती जवळ आला. म्हटले, दादा, तुमच्यामुळे माझ्या 100 मेंढ्या मला सापडल्या, नाही तर धरणामध्ये वाहून गेल्या असतात. पण काही होत, मी तुम्हाला काहीतरी बक्षीस द्यावं म्हणून हे मेंढी मी तुम्हाला बक्षीस देतो. म्हटलं, घ्या. तो मेंढपाळ म्हणे, मायनी शपथ तुना मेंढीना पाय मी मोडा. अरे म्हटलं, मेंढी बक्षीस देतो. म्हटलं, घे बाबा. तो म्हटले, मेंढीचा पाय मी मोडला नाही. आता न्याय निवाडा कोणीतरी करून देईल म्हणून गाड रस्त्याने एक घोडेसवारी घोडा घेऊन येत होता. त्याला थांबवलं. म्हटले, दादा थांबाव. घोडेसवारीने घोडा थांबवला. म्हटले, काय? जो घोड्यावर बसलेला होता तो 50% बैरा होता. हा म्हणे, मेंढी बक्षीस दिला नो. तो म्हणे, मेंढीना पाय मोडा नाही. तिसरा म्हणे, देखाबू तुमना दोन्ही ना कमरे मोठ टाकसू. अहो घोडा मी चोरी सैन लईनो नाही. तिघांची फजिती चाललेली आहे. एक म्हणतोय घोडा मी चोरून आणला नाही, दुसरा म्हटले मी मेंढीचा पाय मोडला नाही, तिसरा म्हटले बक्षीस देतोय. पण तिघांचा न्याय निवाडा कोण करून देईल म्हणून ते ज्या ठिकाणी होते तिथून 3 किलोमीटर अंतरावर गाव आहे. त्या गावामध्ये पोलीस पाटील आपण जावं आणि पोलीस पाटील आपला न्याय निवाडा करून देईल म्हणून गावाकडे वडलेत. गावात आलेत. काय सांगावं, पोलीस पाटील 90% बैरा. पोलीस पाटीलले 2 बायका मारी जोडीन बाहेर काढी दिलं होतात. हे तिघ झाले. एक म्हटले मेंढीत बक्षीस देतोय, दुसरा म्हटले मेंढीचा पाय मोडला नाही, तिसरा म्हटले मी घोडा चोरून आणला नाही. पोलीस पाटील म्हणे, देखा भाऊ, तुम्ही 3 जण नाही बट गाव जरी मला समजायला आलं ना तरी या दोन्हीतले मी गरमाले. वा, कशामुळे? कानाच्या छिद्रातून आपल्याला ऐकू येत नाही म्हणून एवढी मोठी फजिती आहे. म्हणून ऐका, जर देवाने इतका सुंदर आपल्याला देह दिलेला आहे, या देहाचा माध्यमातून भजन झालं नाही. देवी दिला देह भजना गो माता,
दुर्लिंगी आवाज वा जय तुळामणी देवे तिला देह भजना गोमाता 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 फार गोड आणि उत्तम टाळी टाळी गोड गाणारी मंडळी आहेत फार इतकं गोड महाराज ऐका कीर्तनकार मंडळी सहज त्या ठिकाणी प्रसन्न होतील इतकी सुंदर गोड गाणारी मंडळी या ठिकाणी लाभवलेली आहे फार देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा भालिकेचा ऐका काही लोकांचं आयुष्य निघून गेलं पण राम म्हणाल तयार नाहीये माया के दीवानो सुन लो एक दिन ऐसा आएगा धन दौलत और माल खजाना यही पड़ा रह जाएगा सुंदर काया हीरे मोती मैं बिखराऊं गली गली ले लो रे कोई राम का प्याला शोर मचाऊ गली गली बोलो राम बोलो राम बोलो राम 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 आयुष्य निघालं काही लोकांचं राम म्हणाल तयार नाही पण संसार मात्र सोडाल तयार नाही आमच्याकडे एक म्हातारा खाटीवर पडला 75 वर्षाचा म्हातारा आहे आयुष्य निघून गेलं शेवट वाचा गेलेली आहे त्या गावाचं नाव सांगत नाही नातं मागवतं नाही कुंकुम चढान पाय कर खाटीवर पडलेला म्हाताराला 3 पोरं आहेत मोठा पोरगा म्हणे का आणि म्हाताराची एवढी एकच क्रिया चालू होती बोलता येत नाही फक्त एवढंच मोठा पोरगा म्हणे का आपला आप्पा असं काय करा ना 2 नंबर पोरगा म्हणे आपला आप्पा आपल्यासाठी काहीतरी थी जाईल शे पण आपल्याला काही सांगता येईल ना 3 नंबर पोरगा म्हणे काही काय ना भाऊ आपण डॉक्टरला बोलावू 5 मिनिटं म्हाताराला बोलतो करू जे कुठे ठेलवी हिने मिनी वाटा पडली सु डॉक्टरला बोलवलं म्हटलं डॉक्टर साहेब आमचा म्हातारा बोलता होईल असं काही औषध आहे तुमच्या जवळ डॉक्टर म्हटले औषध नाही इंजेक्शन आहे पण 1 लाखाचं देऊ का तिघं पोरांनी मीटिंग भरली का रे आपला पैसा नाही 2 नंबर पोरगा म्हणे पैसा नाही चिंता करू नका आपण व्याजना पैसा काढू 3 नंबर पोरगा म्हणे व्याजना नाही भेटणार आपण 5 ना काढू पण दलाल बोलतो करू जे कुठे ठेलवी हिने मिनी वाटा पडली सु डॉक्टर साहेब द्या म्हटलं इंजेक्शन डॉक्टर साहेबांनी इंजेक्शन दिले 5 मिनिटावर म्हातारा शुद्धीवर आला तिघं पोरं जवळ आले हा आप्पा कधी ठेलशे ते आप्पा म्हणे काय रे भाऊ असं काय त्या काढात म्हणे तुम्ही हा अरे गडा भाऊ मी तुमले असं म्हणतो आपला मांगली गलीमधून नानबो राहत नाही म्हणे हा तू नानबो मना 15 दिवस आहे ना गहू गायन गायनी लई जायचे म्हणे हो म्हणा बाप गहू गायन गायनी 1 लाख 5 ना भाव ना गच्चे दाबीन दलाल माटा आयुष्य केलं राम म्हटला पण संसार मात्र सोडायला तयार नाही तशी अवस्था प्रत्येक संसारिकांची आहे पण ऐका तुम्ही आपण जो संसार केलेला आहे या संसारातून आपल्याला सावध व्हायचं नाही हा संसार आपल्याला लाथाडायचा नाहीये तुकोबाराय म्हणताय की आमच्या जीवनामध्ये आम्ही कधी त्या ठिकाणी यश अपयश याची काळजी घेतली नाही चिंताही केली नाही ती चिंता आम्हाला नाही का संसारिकांना ही चिंता आहे सर्व सुखाची आशा जन्म गेला तुकोबाराय म्हणतायत आम्हाला काळाची ही भीती नाही आहे जगा काढ खाय आम्ही माथा दिला पाय आम्ही जो संसार करतो कोणता संसार ज्ञानोबाराय म्हणतायत आजी संसार सुपड झाला गे माये संसार सुपड झाला गे माये देखेले पाय विठोबाचे देखिए
देखी रे पाय विठोबाचे तो मज भावा वेडो वेळा भावा पांडुरंग. हो, असं तुकोबराय म्हणतात, वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविते. ऐका, आमच्या घरामध्ये जो वारसा होता, परंपरा होती, होईन भिकारी पंढरीचा वारकरी, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. अशा परमार्थाच्या त्या ठिकाणी वाटेवर मी आलो. आल्यानंतर मात्र त्याचं कार्य मला घडलं आणि मात्र मी त्याचा अंगीकार केलेला आहे आणि मी बळीवंत झालो अभंगातल्या प्रथम. बळीयाचे अंकिता, बळीयाचे अंकिता, बळीयाचे अंकिता, बळीयाचे अंकिता, बळीयाचे अंकिता, बळीयाचे अंकिता. प्रसन्न करणारी मंडळी आहे. जो भावनेने गातो ना त्याला सुद्धा ईश्वराची प्राप्ती आहे. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. गोड गाणारी मंडळी आहे. नाही का मंडळी? नाही आपल्याला गाता येत असेल, भजन नाही करता येत, तर भजन करणारी मंडळी यांच्याकडे या. गोड अगदी स्वर आहेत, कानावर आपल्या पडल्यानंतर त्या ठिकाणी समाधी लागावी इतके गोड गायनारी मंडळी आहेत, फार गोड. आणि ऐका, या गाण्याच्या माध्यमातून ईश्वराची प्राप्ती होते. मीराबाई, जनाबाई, अखिल संत मांदियाळी भजन तर केले ना. ऐसे लागे लगन मीरा हो गई मगन, हो तो गली गली हरि गुण गाने लगे. एक राधा एक मीरा दोनों शाम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलो एक प्रेम दीवानी.
माता पिता तयाचा कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाट देवा. धन्य असतील यांचे आई वडील. फार गोड या ठिकाणी समाजामध्ये आवाज दिलेला आहे, पण तो आवाज त्या ठिकाणी कुठे घडबण त्याची करावी. तर खऱ्या अर्थाने त्यांनी भजनामध्ये हा आवाज दिलेला ऐका, फार गोड आहे. नाहीतर कलाकार गुणीजन भरपूर आहेत. कुठे बस स्टँडवर तुम्हाला सापडतील शिरडीवाले, काय उपयोग आहे हो? गोरक्षनाथ रामचंद्रनाथ, अरे नाही बर का, ही क्वालिटी आहे महाराज. ऐका, हे भजन आहे. या भजनाच्या माध्यमातून ईश्वराची प्राप्ती होते. जनाबाई ओव्या गावून स्वरात दासे जनीच्या घरात दडण दडेले सख्या श्रीहरी आडसुरीचा माझ्यावरी. जगाचा चालक मालक पिठेवर पांडुरंग परमात्मा जनाबाईला दडण दडू लागावा, ही ताकद आली कुठून? तर ही भजनाची ताकद आहे. ज्ञानोबाई म्हणतात किंबहुना ऐसे भजन त्याची संसाराचीच साधन. येर फड भोगतो स्वप्न नाव बरी दिसे. ज्याच्या जीवनामध्ये भजन घडत नाही, परमार्थ घडत नाही, अशांचं जीवन या भूतलावावर स्वप्नासारखं आहे. म्हणून ऐका, तुम्हा आपल्याला भगवंताने गळा दिला नसेल, पण कान दिलेत आपल्याला भजन ऐकण्यासाठी. आणि भजन जर नाही ऐकायचंय तर नाविलाज आहे, गाणे ऐका. पण कोणते गाणे ऐका? जरा सात्विक गाणे ऐका, ज्या गाण्यामध्ये अर्थता आहे असे गाणे ऐका. काय पूर्वीचे गाणे होते महाराज. खुर्चीवर बसलेले बाबा, तुम्ही आणि मी, आपण जेव्हा तरुण होतो ना, म्हणजे तुम्ही जपेल नाही येत बा, तुमच्या तरुण काळामध्ये एक गाणं होतं, मेरे राम मेरे श्याम तेरा नाम एक साथ दुजा ना. वाटत होतं ना हे गाण्यात का अभंग आहे असं वाटत होतं. आता काळ बदलला, वेळ बदलली, आता आमचा काळ आला. गाणे, त्या गाण्यांमध्ये राम नाही, शांताबाई. शांताबाई गावाला गेले बाबूराव आला. बाबूराव गेल्यानंतर सोनू तुझा माझा भरोसा. 2019 ला एक गाणं रिलीज झालं, एक बँडवाला 4दा गाणं लावायचं होतं. कोणतं होतं ते गाणं? जपिग्यात कोणतं होतं ते गाणं? मला असं वाटतं ते गाणं आल्यापासून कोरोना आला असेल बा. कामसाची काय करसुम ना बबल्या व म्हणी माय. ओ बापरे, इतकी परिस्थिती वाईट झाली महाराज. प्रकाश महाराज काय सांगा. संसार खोटं बोलून पार पाडता येऊ शकतो, पण परमार्थ मध्ये खोटं बोलून चालणार नाहीये. लावूनी मृदुंग श्रुती टाळ घोष आम्हा घरी धन शब्दांची चरत नाही. ऐका, ही संतांची वाङ्मय आहे. तुम्ही आपण संसार खोटं बोलून पार पाडू शकतात. त्यासाठी एक उदाहरण आहे. एक मुलगा अट्टल बोबडा, 40 मुली बघितल्यात बापाने त्याच्यासाठी. किती? 40. बाप म्हणे देख तू बोबडा बोलस, तुनासाठी 40 पुरी देखील होतात, पण तुना बोलामुळे 40 ने 40 नाही म्हणते ना, पण 41 वा कुठेतरी नंबर लायल शे, पण तडे जाईन तू काही बोलानो नाही. तो म्हणे आदिपात बोलाव नाही. बाप म्हणे तू जर बोलला तर आपला मांगलदार मोठा आडशे, एक तर मी उडी मारते नाही तुला ढकली दिसू. म्हणे मी अजिबात बोलणार नाही. पिकअप गाडी केली, अर्धी भाऊबन बसवली, पूर्णदारशे गाडीला उतरले सगळे. कोण खुर्चीवर, कोण टेबलवर, कोण खालते, कोण वरते. पूर्णदारशे गाडी लायसन मस्तपैकी हॉलमा, कोण टप्पा खालते, कोण वरते, कोणी आठे, कोण तठे. आणि मग काय, एक मन मला बटाल जागा नाही, मोरीमा बोटू का आता बटे का का मोरीमा बोट राहणार. जेना घर जायला होतात त्यानं खांड ना खांड बोबडे होतं. जी पोरले देखा नव्हतं तिने मोठी बहीण येडी भर पाहुणाच नव्हती म्हणे. म्हणे आप्पा वाय काय शेरे म्हणे, आईने शेरे दुसरी हिल ठेवत होती. जी पोरले देखा तीन माहिती तर चढान ते म्हणे देख बहीण आपण बी गण चुकाय जायचे पै पाहुणास तुला विचार निस्ती मान आलाय देवाने, पण बोला न नाही. ते म्हणे चालेल. तो ट्रे चहा कप बशा, नवरी नवरदेवना, जेज भाऊ, फोई भाऊ, माम भाऊ, काका, बाबा. एक बाबाला एक वेळी तेल बिला येल होत्या, दुसरा शाफ्टिंग जाईल, डी उडेल, दप्तर उघडेल, कॅशेट उडेल, पंडाईनं पाणी झेलेल, गाडावरती उतरेल. आणि मग नवरदेवकडे मुलगी आली. तो ट्रे, तो चहा कप, त्याने 40 पुरी खोईल होतात. त्यानं ध्यान काय चहाकडे. चहा कप उचलताना त्याला असं वाटलं मी का बगीचान फुलं पडन उभा. असा जोरमा झटका तिने.
गरमच्या अंगोर सांडली ओ बापले काय झालं मेला काय झालं मेला काय झालं मेला तिनावर बी काय रावणी मग फुती फुती पे फुती फुती पे फुती फुती पे तुम्ही आशिला तोपर्यंत मी बी चहा पिय जाते म्हणे आप्पा काय करतं पण देखा वो सारखल वारका बेटा ललट काढी तू का म्हणे थे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते तू का म्हणे येथे काय ऐका काय थोरपण जाळता तू आपल्या जवळ काय आहे काही नाही देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे तर ऐका जीवनाचा वाटेवर काय आहे तर एकच गोष्टी भगवंताने इतका सुंदर आपल्याला देह दिला त्या निमित्ताने आपल्याला भजन करायचं आहे त्या पंढरी श्री पांडुरंग परमात्माचं आणि मात्र ज्या साधू संतांनी जो देव दाखवलेला आहे त्या देवापर्यंत घेऊन जाण्याचा निरोप ग्रंथांमध्ये आहे ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरीमध्ये आहे पण ते उघडण्याची बोंब आपल्या समाजाची नाहीये याच गोष्टीमुळे सप्ताह पारंपरिक झालेले आहेत काही 100 वर्ष झालीत पण ऐका या गोष्टीलाही आता ग्लानीर येत आहे सप्ताह तुम्ही आपण करावी बहुसंख्येने या ठिकाणी सप्ताहामध्ये दानही येत असेल बहुसंख्येने या ठिकाणी समाजही येत असेल लांबून लांबून कीर्तनकारही येतात पण ऐका सप्ताह करत असताना प्रामाणिकता असावी परमार्थ हा नियतीने करावा लागतो वारकरी संप्रदाय अगदी अनादिकालापासून भगवान शंकर पासून ही संप्रदायाची परंपरा आहे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य पण ऐका संप्रदाय म्हणतो नेनती काही टानाटोना एका नामस्मरणा वाचू नये या 2 वर्षाचा कालावधीमध्ये इतकी क्रांतीची झोत पेटली तर काय सांगावं जी महादेवाची मंदिरं सुकाट पडली होती तिथं झाडू मारायला कोण नव्हतं आता मात्र 1 लोटा जल और समस्या का एवढं परिवर्तन झालं पण मला एक म्हणायचं आहे देवापुढे दुःखाचं हल मागण्यापेक्षा आपल्या अंतःकरणामध्ये डोकावून बघा की आपण परमार्थ किती नियतीने करत आहोत मला वाटतं ज्या घरामध्ये सासू सासऱ्यांचा आदर नाही आई वडिलांची सेवा नाही अशा स्त्रियांनी किंवा अशा पुरुषांनी 1 लोटावर नाही संपूर्ण ड्रमभर जरी देवाला पाणी टाकलं तरी आपले कर्म आपल्याला चुकणार नाही केले कर्म झाले त्याची भोग आहे उपजले मेले ऐसे किती पुन्हा ऐका जीवनाचा वाटेवर साधू संतांनी जो सावधानतेचा इशारा दिलेला आहे आणि मात्र जो संसार तुम्ही आपण त्या ठिकाणी आपली गाडी आपली माडी आपल्याच बायकोची गोलगोल साडी हा जो संसार आपण मिरवत आहोत तर हा संसार नाही तर तुकोबाराय म्हणताहेत बीज भाजवणे केली लाही तुका आम्हा जन्म मरण नाही बर का ऐका मला जन्म आणि मरण्याचा मी पलीकडे आहे तुम्ही आपण किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा ऐका एकदा हा जन्म मिळाला 84 लाख योनी फिरता 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 मानव देह आपल्याला मिळाला पण काही सज्जनांना तो कळाला नाही याच्यासाठी सुभाषितकर वर्णन करतात एशाम्न विद्यान तपोन दानम ज्ञानम न शीलम न गुणान धर्मा ते मृत्यू लोकी भुवी भारभूता मनुष्य रूपेण मृगाश्रत ज्याच्या जीवनामध्ये दान घडत नाही तप घडत नाही साधना घडत नाही कीर्तन श्रवण भक्ती घडत नाही धर्म घडत नाही पंढरीची वारी घडत नाही तुळशी माळ गळ्यात घालणं जमत नाही असे लोक या भूतलावावर भार आहेत जन्माला आला हेला आणि पाणी वाता वाता असं काही आपण आयुष्य जगू नये पण ऐका तुकोबराय आयुष्य जगलेत पण कसं तर ऐका अगदी सुलभतेने आयुष्य ते जगलेले आहेत संसाराला तिलांजली दिलेली आहे संसारामध्ये जे काही आहे ते आपलं नाही या गोष्टीने तत्पर राहून तुकोबरायांनी परमार्थ केला 16व्या शतकामध्ये तुकोबरायांची अवस्था पाहायची म्हटली तर 65 लाखाची प्रॉपर्टी तुकोबरायांजवळ होती सावकारी होती तर ऐका त्या काळामध्ये दुष्काळ पडला महामारी आली कोरोना नाही कोरोनापेक्षा भयानक महामारी अक्षरशः लोकांचं मांस खाऊन जीवन जगत होती त्या काळामध्ये तुकोबरायांनी घरातलं धान्य असेल धन असेल लोकांना दान दिलं घरातले अवले माता जिजाऊ म्हणतायत अहो धनी तुम्हाला काही वाटत नाही का संसाराची राख रांगोळी केली हो धनी तुम्ही आयुष्यभर आणि आता मात्र घरातली मुलं बाळ उपाशी मरतायत तुम्ही लोकांना दान देत फिरतायत
अहो थोडी तरी दया येऊ द्या हो तुम्हाला. तुकोबाराय म्हणताय अवले, देता देवविता नेता नेवविता, येथे याची सत्ता काय. अवले ज्याचं होतं त्याने नेलंय, तू आणि मी फक्त निमित्त आहोत. अशा ही काळामध्ये तुकोबारांची धर्मपत्नी अन्न अन्न करता मेली तरी तुकोबारांचे उद्गार आहेत. बरे झाले देवा निघाले दिवाळी, बरे या दुष्काळी पिढा गेली. इथं बायकोचा पाय मोडला तरी पंढरीची वारी सुटलेली आहे. ऐका, पंढरपूरची वारी करावीच का बायकोचा पाय मोडल्या? अजिबात नाही, नका करू. पण ऐका, परमार्थ तरी नका सोडू. पण ऐका, काही लोक परमार्थ सोडून देतात. पण ऐका, जीवनाचा वाटेवर तुकोबऱ्यांची उद्गार आहेत. बरे झाले देवा निघाले दिवाळी, बरी या दुष्काळी पिढा गेली. आता मात्र संसार सोडलेला आहे, परमार्थ केला, खुंटीवरचा विना घेतला, गड्यात घातला. 3 किलोमीटर अंतरावर भामचंद्र डोंगर आहे. भामचंद्र डोंगरावर जाऊन तुकोबाराय भजन करतायत. आनंदाची डोहे आनंद तरंग, आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाचे डोई आनंद तरंग, बाबा आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाचे रंग, आनंदाचे रंग, आनंदाचे रंग, आनंदाचे रंग, आनंदाचे आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाचे डोई आनंद तरंग. आनंदाची डोही आनंद तरंग. परमार्थ केला म्हणून ऐका, सज्जनांनी तुम्ही आपण सुद्धा परमार्थ करावा. मला फार आनंद वाटला. 18 वर्षाची परंपरा आहे. अजून गावामध्ये पलीकडे सप्ताह होतो. 60 वर्षाची परंपरा आहे. फार आनंद वाटला की आपल्या गावाचा तरुण कीर्तनामध्ये येऊन बसतो. 16व्या शतकाचा आदर्श घेतो. राजा छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये येऊन बसावं आणि ज्ञानाच्या गोष्टी ऐकाव्यात, असा आदर्श आपल्या गावातला तरुणाने घेतलेला. फार गोड. आणि ऐका, आजही त्या ठिकाणी प्रत्येक चौकामध्ये राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आहे. याचं कारण आहे 3 एप्रिल 1680 ला माझा राजा जगाचा निरोप घेतो. ही बातमी औरंगजेबापर्यंत पोहोचते. बोले हुजूर हुजूर. बोले क्या हुआ? बोले मराठों का सरदार अल्लाह को प्यारा हो गया. बोले क्या बक रहे हो? बोले बक नहीं रहा, उतना ही सच कह रहा हूं जितना कि तुम्हें झूठ लग रहा है. औरंगजेब तारकसून आपला सिंहासना उठला, 2 पावलं खाली उतरला, गुडघे टेकलेत, वरती हात करून म्हणाला, हे मेरे मालिक, हे मेरे खुदा, तेरी जन्नत का दरवाजा खुला रखना. किसी की माँ बेटी पर कोई बुरी नजर डाले उसे तलवार से काट देने वाला छत्रपती तेरी जन्नत में आ रहा है, इसलिए तेरी जन्नत का दरवाजा खुला रखना. हा माझा महाराष्ट्रातला मातीचा छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे. इतिहासाप्रमाणे त्या ठिकाणी वागणारी लेकरं तरुण मंडळी आपल्या गावामध्ये आहेत. म्हणून यांच्या चरणावर त्या ठिकाणी नतमस्तक व्हावं. नाहीतर गावोगाव तरुण त्यांना त्या ठिकाणी धरून आणावं लागतं. फार वाईट कंडिशन आहे. पण अगदी आदर्श आहे. म्हणून मला वाटतं पांडुरंगा, या वर्षी मी वारीला आलो, पुढील ही वारीला मी येईल आणि येत राहील जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत. पण एक विनंती आहे, या गावाचा एकही तरुण बिना लग्नाचं राहू देऊ नको, ही पांडुरंगाचरणी मी प्रार्थना करेन. म्हणजे ट्रका भरावून येत बा, गावोगाव ट्रका भरले तर महाराज. फार वाईट कंडिशन आहे. म्हणता फक्त ऐका, माझा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर दारूचा थेंबाला आम्ही हात लावला नाही. आजचा तरुणाने जर एकच ठरवलं की आयुष्यभर राजा शिवाजी महाराजांसारखं मी दारूला हात लावणारे, स्पर्श करणारे, त्या दिवशी तो छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणण्याचा अधिकाराचा प्राप्त होईल. म्हणून ऐका, जीवनाचा वाटेवर एकच गोष्टी करा, आई वडिलांची सेवा करा. चारधाम यात्रा नाही केली तरी चालेल, घर बसल्या बसल्या आपण आई वडिलांची सेवा करा. चारधाम यात्रा करण्याचं पुण्यफळ आपल्याला घर बसल्या बसल्या लाभेल. पण ही गोष्ट कीर्तनकार सांगून सांगून मेले, ऐकणारे ऐकून ऐकून मेले, परिवर्तन झालं नाहीये. परिवर्तनाची फार गरज आहे. म्हणून ऐका, खर तर आपला धर्म जरी आपण त्या ठिकाणी जागृत ठेवला तरी आपला परमार्थ सफळ आहे. म्हणून ऐका, आपली आजची संस्कृती या लेकरांचा खांद्यावर देवस्तोपर्यंत जरी आपण टिकून ठेवली
तरी सुद्धा आपला परमार्थ सफळ आहे. नाही का, जीवनाचा वाटेवर वडिलांनी तरी त्या ठिकाणी लहान लेकरांनी देखील परमार्थाची वाट धरावी, तुळशी माळ गळ्यात घालावी, पंढरीची वारी करावी. कारण तुम्ही जे दाखवणार तीच कृतीने ते लेकर घडत असणार. माझा बाप सप्ताहामध्ये दान करायचा म्हणून मी दान करेल, माझा बाप पंढरपूरची वारी करायचा म्हणून मी वारी करेल. त्या आदर्शाने आपलं भविष्य चांगलं राहील, उज्ज्वल दिवस येतील. म्हणून ऐका, या ठिकाणी ही लहान लेकरं टाळ घेऊन उभे, हे उद्याचं भविष्य आहे. यांच्यापैकी कोणीतरी छंद लागेल म्हणून कीर्तनकार होईल, गायक होईल, कथाकार होईल, पखबाजी होईल. तेही नाही होता आलं, शाळेत शिकून जाऊन डॉक्टर होतील, इंजिनियर होतील, कलेक्टर होतील, तेही नाही होता आलं तर एकच गोष्ट, भविष्य काळामध्ये त्यांच्या आई वडिलांना लात मारून ते वृद्धाश्रममध्ये पाठवणार नाही, हे शाश्वत सत्यता या धर्म मंडपात. म्हणून सप्ताह करण्याचं पुण्य फळ आहे. म्हणून संप्रदायातील ग्रंथ त्या ठिकाणी उघडून बघा, नाही का, जीवनाचं साध्य त्या ठिकाणी कल्याण होईल. म्हणून तुकोबाराय म्हणतायत, मी ज्याचा मी अंगीकार केलेला आहे तो बडियाच आहे, बडिया बडिया माझा पंढरीराव. असा पांडुरंग परमात्माचा अंगीकार केल्यानंतर मात्र माझ्या जीवनामध्ये संसार मी लाथारलेला आहे. लाथारीला हा संसार केला क्षडउर्मीचा मार. कीर्तन मध्यकाळी आलं, विठोबा रखुमाईचं भजन घ्यावं लागतं. तत्पूर्वी महिला मंडळ माझा मागे म्हणणार, आणि महिला मंडळांचं झालं की पुरुष मंडळ माझा मागे म्हणतील. ए ग विठाबाई, मागण्या बाया काय म्हणतीत नाही. काय पप्यान लग्न का नाही का मावशी, सर्वांनी एक सारखं म्हणा. जी ताई, जी मावशी, जी आजी म्हणणार नाही तिला तिच्या शेजारच्याची शपथ आहे. ए ग विठाबाई, माझी पंढारीची आई, भीमा आणि चंद्रभागा, तुझ्या चरणाचा गंगा. नवरदेव ना बाप घोडे उन्हा, हो म्हणा बाप. अरे काय आपण आवरवतात नाही, नवरदेव बाप घोडे उन्हा, त्याला पाठवते फटफटी भेटत तो घोडे उन्हा. फार आई, इतका गोड तुझा स्वर आहे, काय स्वभाव तुझा गोड आहे. गोड गातात महिला मंडळ, फार आदर्श. आई, तुम्ही गोड गायलात, पण तुमचं गाणं आम्ही ऐकलं. आता आम नबी ऐकते का? आपण बी काही इज्जत ना कचरा करू. आपण बिचार सका कारकोकार करल्या रे काका पण मस्त बरं का. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ओ म्हणा बाप, तोरला या टेपाशी लावत्या माले. काय आवाज हो महिला मंडळांचा. आपला बाकी नसना, व्होल्टेज कमी जास्त हो करायला. ऐका, वयाच्या 14 वर्षापासून कीर्तन करतो आहे. महाराष्ट्रातला तालुका नाही, जिल्हा नाही, प्रत्येक जिल्ह्यांमध्ये कार्यक्रम आहे. मी माझं कौतुक सांगण्यासाठी नाही आलो, पण एक गोष्ट आहे, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये महिला मंडळांची संख्या जास्त आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये पहा तुम्ही, महिला मंडळांची संख्या आघाडीवर आहे. आघाडीवर नाही बरं, आघाडीवर आहे. प्रत्येक क्षेत्र पहा. बँक खात्यामध्ये जा, कर्मचारी महिला मंडळ. पेट्रोल भरून देणारी महिला मंडळ. टोल नाक्यावर टोल कॅबिन मधून टोल फाडून देणारी महिला मंडळ. एसटी मध्ये बसा तुम्ही, कंडक्टर महिला मंडळ. हाफ तिकीट, एसटी मध्ये जोडाजोडी तोडातोडी महिला मंडळ. महिला मंडळ अग्रगण्य नाही का? काय होईल माहितीये का? 30% आरक्षण महिला मंडळांकडे, 70% पुरुष मंडळांकडे. हीच गोष्ट जर पुन्हा पुन्हा होत राहील तर अजून काय होईल? 10-5 वर्षांनी शासन आपल्याकडनं 70% आरक्षण हिसकावून घेईल, महिला मंडळांना देऊन टाकेल. ऑलरेडी त्यांच्याकडे 30 होतं, आपलं 70 काढून देऊन झालं 100. 100% आरक्षण जर महिला मंडळांकडे आलं मग आपलं काय काम? हेच दोनांदा करा दे देऊ, निर्माण थैले दे देऊ, धोतबत बोध होणं. कसं गुलगुलू आहे सर तुमले वा.
पुरुष मंडळ असं होता कामा नाही. हात वरती करा, करा करा हात वरती. आडव्याचं खापर जाईल नव्याने करा. सरळ सरळ सरळ. अजून 4-5 दिवसांनी मला यायचं आहे. आमचे विनेकरी बाबा पेटी मास्तर महाराज आपल्याच गावातील सप्ताहाची कमिटी कार्यकर्ता मंडळींनाही मला 4-5 दिवसांनी भेटायला यायचं आहे. मला जर टाइम भेटना तो सांगितलं तुम्ही हात खाली करावा. यस मी हाते कितला हात खाली होई घ्यात म्हणतो. करा हात वरती. राहू द्या रात बा. विठोबर कुमार विठोबार कुमार वार कुमार आठोबार कुमार विठोबार कुमार आठोबार कुमार विठोबार कुमार आठोबार कुमार आठोबार कुमार विठोबार कुमार आठोबार कुमार विठोबार कुमार आठोबार कुमार विठोबार कुमार आठोबार कुमार विठोबार कुमार आठोबार कुमार आठोबार कुमार विठोबार कुमार हरी विठोबार कुमार आठोबार कुमार विठोबार कुमार आठोबार कुमार आठोबार कुमार विठोबर कुमार आठोबार कुमार आठोबार कुमार आठोबार कुमार विठोबार कुमार जय माताजी. विठोबार कुमार आठोबार कुमार विठोबार कुमार आठोबार कुमार पुरुष मंडळ हात खाली करा आता. बाबरू घ्यात हात खाली. काय मंडळी हुशार हो. त्यांना सांगावं लागतं हात वरती करा पण हायने जगणं पण हात खाली करा. तो विठोबर कुमार असं द्यात महाराज. हसत खेळत जीवन जगाव. काय येतो आयुष्यामध्ये, काय कोणावर जळायचं, काय कोणावर झुरायचं. हा देह आपल्याला परमार्थ करण्यासाठी दिलेला आहे, कोणाची निंदा करण्यासाठी नाही. म्हणून ऐका अगदी गोड इतकं सुंदर त्या ठिकाणी स्माईल देण्याचा प्रयत्न करा. फार आनंद आहे. फोटोग्राफर म्हणतो ना, एखाद्याचं साखरपुड्यामध्ये लग्नामध्ये गेलं, फोटोग्राफर म्हणतो स्माईल. एका सेकंदात त्या स्माईलवर, एका सेकंदाचा हसण्यावर एवढा सुंदर आणि गोड फोटो येतो. तर आयुष्यभर आपण हसत खेळत जीवन जगणार, आपलं आयुष्य किती सुंदर जाणार आहे. म्हणून जीवन सुंदर जगण्याचा प्रयत्न करा. फार गोड आहे. फार आनंद वाटला मला. आपल्या या खर्ची गावातील मंडळी बहुसंख्येने या ठिकाणी परमार्थ क्षेत्रामध्ये कीर्तन श्रवण करण्यासाठी तुम्ही येतात. फार गोड आहे. नाही का तुकोबराय म्हणतायत, लाथाडीला हा संसार केला क्षण उर्मीचा मार. मी माझा जीवनातला जो संसार आहे तो म्हणजे जन्मामरणाचा संसारातून मी त्या ठिकाणी अलिप्त झालो आहे. त्या संसाराला मी लाथ मारलेली आहे. आणि मात्र काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार माझ्या जीवनातून नाहीसा केला. आणि ऐका परमार्थाचं वाटेवर एकच गोष्टी फक्त आणि फक्त वैराग्य. म्हणून ऐका वैराग्याची भूमी म्हणजे संत भूमी आहे. या महाराष्ट्रामध्ये साधू संतांनी अवतार घ्यावा तुम्हा आपल्याला सांगण्यासाठी, जागवण्यासाठी. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. म्हणून ऐका ज्या देवाने तुम्हा आपल्याला घडवलं आहे, बनवलं आहे, जी सृष्टीची निर्मिती ज्या देवाने केलेली आहे त्याचं ज्ञान आपल्याला सांगण्यासाठी साधू संतांचा अवतार आहे. म्हणून ऐका मग आपल्याला सांगत असताना त्यांनी ती क्रिया केली, तो संसार केला. पण संसार हा दुःखमूळ आहे. दुःखाचा मूळ म्हणजे संसार आहे. त्या संसारापासून अलिप्त आपल्याला करतात. खरं तर काहींना 30 वर्ष झालीत, काहींना 40 वर्ष झालीत. हात वरती करा. महाराज मी संसारात फार मोठा सुखी माणूस आहे. करा बरं हात वरती. संसारात सुखी आहेत तुम्ही. बडासने हात खाली करले आता ते. ऐका जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. एकदा एका घरामध्ये सतत भांडण व्हायचं. त्याच घरा शेजारी
एक घर, त्यामध्ये नवरा बायको आनंदाने जीवन जगायचे. ज्या घरामध्ये भांडण व्हायचे त्या घरातली मालकीनबाई नवऱ्याला विचारू लागली, म्हणे का हो शेजारी जाऊन म्हटले मस्त हसत खेळत जीवन जगतात, आपला घरमा रोज दांगडो. म्हणे हा, तुम्ही मला शेपाळलं तर मी तुमले शेपाळलेस. म्हणे हा काय, तुम्ही मला शेपाळलं तर मी तुमले शेपाळलेस. आई या भांडणना परसादे आपल्या घरमा 2 टिव्या फुटी घ्यात, 4 लोणच्याना खारा फुटी घ्यात, शेजारी जाऊन मस्त हसत खेळत जीवन जगण्याचं कारण काय. हा गेला विचारा. म्हणजे दादा तुमच्या घरामध्ये सतत आनंदाचं वातावरण हो, आमना घरमा रोज दांगडो, तोडातोडी फोडाफोडी. तो म्हणे देख तुना घरना दांगडो मन मना घरना दांगडो मग एकच फरक. म्हणे काय. म्हणे घरने बाई जर काही पोया वगैरे लाटस होई, म्हणे जर काही चुकाई गे की मला गप्पन लाटणं मारी पेतस. लाटणं जर मी चुकाडी दिन मी असंच लाटणं मला बरोबर पट्टी घेत ती असंच. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागिरे, असा हा संसार आम्ही लाथाळला. आणि तदनंतर आम्ही काय केलं, देह जाऊ अथवा राहू पांडुरंगी दृढ भाव. उदाहरण देऊ, एकदम सोपं उदाहरण आहे. नामदेवरायांचे समकालीन चोखोबराई होऊन गेलेत पंढरपुरामध्ये. त्या काळामध्ये नामदेवरायांची जी भक्ती तीच भक्ती चोखोबरायांची. पण अडचण अशी आली, हरिजन समाजामध्ये जन्माला आलेली त्या ठिकाणी संत चोखोबराय मंदिरामध्ये प्रवेश न होता, त्यामुळे कुठेतरी पंढरपूरचा बाहेर गवंडी काम करायचे. एकदा मंगळवेढ्याची भिंत बांधण्यासाठी मोठ्या सावकाराच्या राजवाड्याची भिंत बांधायची होती. हजारो मोलमजुरी करणारी भिंत बांधायला आली होती. त्या काळामध्ये तर काय झालं, हजारो मोलमजुरी करण्यामध्ये त्या ठिकाणी चोखोबराही गेले. पण नीती क्रूरतेने डाव घेते, भिंत जरा त्या मजुरांच्या अंगावर कोसळली आणि मृत्यूदेही मजूर पडलेली आहेत. त्यामध्ये चोखोबराई सुद्धा दाबून मृत्यू पावले होते. नामदेवरायांच्या स्वप्नामध्ये पांडुरंगाने जावं, पांडुरंगाने सांगावं, नामदेवा म्हटले जाओ, मंगळवेढ्याचा मोठा राजाची राजवाड्याची भिंत बांधत असताना काही मजूर मृत्यू पडले, देह पडलेले, त्यामध्ये माझं चिंतन करणारा माझा भक्त चोखोबा सुद्धा त्या ठिकाणी मृत्यूदेही पडलेला आहे. त्याची आस्ती, त्याची हाडं माझा पायथ्याशी त्याची समाधी द्याव. नामदेवराय पहाटे उठलेत, आंघोळ स्नान विधी झाली, पांडुरंगाच्या देवळामध्ये जावं, नित्यनेम करावा आणि पांडुरंगाला हात जोडून विनंती करावी, देवा रात्री तुम्ही माझ्या स्वप्नात आलात, मला उपदेश केला आहे की मंगळवेढ्याची राजवाड्याची भिंत कोसळली, त्यामध्ये चोखोबराय मृत्यूदेही पडलेले आहेत. म्हटले देवा नुसतं त्या ठिकाणी मृत्यूदेही चोखोबराय नाही तर हजारो लोक त्या ठिकाणी मरण पावलेली आहेत. आणि तुम्ही म्हणतायत की चोखोबरांची आस्ती आणायची आहे, तिथं हजारो हाड हजारो आस्ती पडलेली मला दिसतील, त्यामध्ये मी चोखोबरांची हाड ओळखायची कशी. देवाने पुन्हा दर्शन द्यावं, नामदेवांना सांगावं, नामदेवा काळजी करू नका, तुम्ही मंगळवेढ्याला गेलात, तिथं हजारो आस्ती हाड पडलेले असतील, पण एखादा हाड उचला, कानाला लावा, ज्या हाडातून विठ्ठल ध्वनी आवाज आला समजायचं ती माझ्या चोखोबरायची हाड आहे. पांडुरंगाच्या सांगण्यावरून नामदेवराय घरी आले, झोडी घेतली, रखरक्त तप्त ऊन पडता आहेत, पायात पायतन नाही, मंगळवेढ्यापर्यंत आले. धायमुख परिवार रडत होता, हजारोने परिवार रडणारा, कोणाचा बाप गेला, कोणाचा धनी गेला, कोणाचा मुलगा गेला होता, असा परिवार 10 रडत असताना नामदेवरायांचे अश्रू मावत नव्हते. नीती क्रूरतेने डाव घेते, भिंत मजुरांच्या अंगावरनं बाजूला सारण्यात आली आणि हाड आस्ती मात्र नामदेवांना पाहायला त्या ठिकाणी मिळाली. पण देवाने काय सांगितलं, एखादा हाड उचला, कानाला लावा, विठ्ठल ध्वनी आवाज आला समजायचं माझा चोखोबरायची आहे. आता असं आहे का ते कुठलंही हाड उचला डायरेक्ट विठ्ठल विठ्ठल नाही हो. हजारो हस्ती हाड पडलेले होते, पण हाड सगळीच विठ्ठल विठ्ठल म्हणतील का, नाही आहे. ज्या हाडांनी आयुष्यभर हाड फोडलं अशी हाड विठ्ठल विठ्ठल म्हणतील का, नाही. पहिला हाड उचललं नामदेवरायांनी, उचललं कानाला लावलं, आवाज आला, चला छैया छैया छैया, ऐ रे आपलं ठेवतो, उचललं दुसरं, लावलं कानाला, आवाज आला, सावन नामय नामा, ओ बापरे यही नाही आपलं, ऐका, उचललं तिसरं, लावलं कानाला,
विठ्ठल. हे मात्र चोखोबरायचं आहे आणि आपल्या झोडीमध्ये टाकलं. उचलायचं विठ्ठल विठ्ठल ध्वनी म्हणणारी हाड असते आपल्या झोडीमध्ये टाकून नामदेवराय पंढरपुराला पांडुरंगाच्या पायथ्याशी चोखोबरायची समाधी देतात. आणि मात्र समाधी देऊन तुम्ही आपण आजही पंढरपुराला गेलात तर सुरुवातीला आपल्याला चोखोबरायांचं दर्शन घ्यायचं आहे. मग देवळामध्ये प्रवेश आहे. हा भक्ताचा अधिकार आहे. ऐका, हा वैराग्याचा अधिकार आहे. देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. या देहातून प्राण जरी गेला तरी या देहातील हाड मात्र विठ्ठल विठ्ठल म्हणतात. ही क्रांती आहे वैराग्याची. म्हणून तुकोबाराय म्हणतायत मी वैराग्यवान झालो. पण वैराग्यासाठी एकच गोष्टी मी केलेल्या आहे. जन तन धन केले तृणाहे समान. जनाचा त्याग केला. जन कसं आहे? जन कसं आहे? जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. ऐका, मी जनाचा त्याग केला. आणि ऐका, जन कसा आहे हे मला वाटतं की या जगामध्ये संतांनंतर अनुभव कीर्तनकारांना येत असेल. कारण नवीन नवीन कीर्तनकार. तारीख मिळाली 3 वाजेला निघालो. 3 वाजेला जाऊन मी यजमानांच्या घरी जय हरी. यजमान घरी नव्हते. यजमान मावशी त्या ठिकाणी होत्यात. म्हणे जय हरी महाराज. म्हणजे आज तुमचं कीर्तन का? म्हटलं हा. म्हणे या या या. मस्तपैकी कॉट टाकलेला होता. कॉटवर मी बसलेलो होतो. मी नेसता पण झालाय दिना. तर मावशी काय मस्त घर बांध म्हणता तुम्ही. म्हणे महाराज नुसतं घर नाही, या घरले कलर बी देवाय घ्या म्हणे. तर बरं की मावशी. म्हणे या या पुढे पुढे. तुमना पायना पुणे अहो किचन, तुमना पायना पुणे अहो बाथरूम. यांना मग 3 नाही तुमना पायना पुणे. म्हणतो बापरे, आपण तर इसण पशी घेत बाडी. त्या गावात कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर मला वाटलं पहाटेची आपण गाडी धराबीन घरी निघावं. म्हणून तिथं मुक्कामाला मी थांबलो. मावशीनं 2 वाजेपर्यंत सरणं नाही. म्हणे महाराज तुमना पायना पुणे माल 2 पोरी. एकले मुंबईला द्यायचे, एकले नाशिकले द्यायचे. तुमना पायना पुणे 2 इथल्या 2-2 पोरेशत. म्हणता मावशी तुमना पायना पुणे जर घरमा 0 लाईटनं बटन होई ते दाबी द्या. मोडा लाईटनं बटन बंद करा. म्हणे महाराज झोप नाही. म्हणतो झोपू द्या. झोपलो मी. मावशी निघून गेल्या. पण अहो काका बकऱ्याच्या रन सवय रातले खुर्र खुर्र जप काय जाग काय जाग काय जप काय. अबोले बकऱ्याच्या राणी मेमना पोपटा आपटा तोडानी बकऱ्यातून मागायला आणले. रातले अबोले जाणीनं बुडक सापडणं मनातून मारले. काका झोपू द्या. म्हणजे नाही हो ते सकाळ बकऱ्याच्या रन सवय. अरे काय बकरी तिसरं म्हणतो झोपू द्या. जाग काय झोप काय जाग काय झोप काय. पण मावशीना नेम होता. पाटे 5 वाजले काकाला गुंडाळाला यावा ना. मोटर वावरमा चालू कराल. काकाने आतरून झटकी दिनं. मस्तपैकी येवान दिवस किचन मा मेथीन लाडून डबा उतारात असत. 2 जण मेथीन लाडू खायरांत. मालवी मेथीन लाडून वासी लागणार. म्हणतो बापरे मेथीन लाडू. मी बी आतरून झटकीन 3रा डब्बा मग शिकू. म्हणतो मावशी तुमना पायना पुणे मालवी मेथीन लाडू द्या म्हणतात. धल्ला खाय एवढा लाडू मला बकरीन डोळे एवढा लाडू. आई रे बेमान दुनिया. ऐका, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे आहे. ऐका, परोपकार करणारी मंडळी ही सध्या या ठिकाणी समाजामध्ये भरपूर आपल्याला बघायला मिळते. पण ऐका, साधू संत आपल्यावर केवळ उपकार आणि उपकार करतात. म्हणून जीवनाचा वाटेवर कधीतरी साधू संतांचा विचारावर येण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे महाराज, तुम्ही जनाचा त्याग केला, तनाचा त्याग केला आणि मात्र धनाचाही त्याग केलेला आहे. जन तन धन केले तृणाही समान. या आतील त्या ठिकाणी सर्व गोष्टींचा तुम्ही त्याग केलेला आहे. पण मात्र त्याग करून जे तुम्ही वैराग्य धारण केलेलं आहे, जी भक्ती तुम्ही केलेली आहे, ती भक्तीचं साधन म्हणजे मुक्ती आहे. तुकोबाराय म्हणतात मुक्ती तर आहे, पण मुक्तीचा माथ्यावर मी आहे. तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता.
आता तुका म्हणे आता म्हणे आता तुका 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 म्हणे तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे आम्ही मुक्तीची या माथा आम्ही मुक्तीची या माथा लथाडीला हा संसार लथाडीला हा संसार आम्ही मुक्तीची आम्ही मुक्तीची संसार केला खळबोर मितामान केला केला खळबोर
लाथाडीला हा संसार लाथाडीला हा संसार लाथाडीला हा संसार ज्ञानेश्वर मावळे ज्ञानराज मावळे द्वारा महाराज ज्ञानेश्वर मावळे ज्ञानराज मावळे द्वारा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम. येतामती येताच अवकाश या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्ताने अखंड हरिनाम कीर्तने सप्ताह 18 वर्षापासून ही वारकरी संप्रदायाची पदक या आपल्या गावामध्ये धडकत आहेत. अगदी गोड उत्तम या ठिकाणी कीर्तनाची यादी फार आणि गोड. महाराष्ट्रातील नामवंत गुणीजन मंडळी आणि विशारद असणारे मंडळी आहेत. फार गोड. आपण भाग्यवान आहोत. संगीत विशारद सुवर्णाताई खऱ्या अर्थाने अगदी सुवर्णासारखा गोड ज्यांचे शब्द वाणी आहे. फार गोड कंठ आहे. पुनश्च एकदा या दोघांसाठी जोरदार टाळी वाजवायची. फार गोड संगीत विशारद वैजनाथ महाराज असतील. श्री हरिभक्तपरायण मृदंगाचार्य अगदी गोड आणि आदर्श व्यक्तिमत्व. ऐका, वाजवणारे भरपूर आहेत पण इतका गोडवा आणि शार्प. काय गोडवा आहे महाराज. जसं पखवाजावर थाप टाकावी कीर्तनामध्ये रंग भरावा इतका गोड आदर्श गोडवा आणि चेहऱ्यावर कायम स्माईल वगैरे. फार आनंद. कधी मध्ये आम्हालाही फोन करत राहा महाराज बरं का. जोरदार टाळी यांच्यासाठी ही झाली पाहिजे. फार गोड. अजून यांच्यासाठी सुद्धा सुंदर साऊंड सिस्टीम आहे. गोड आहे फार. त्या ठिकाणी यूट्यूब चॅनलवाले आहेत. सर्व भालदार असतील, चौकदार असतील, बालगोपाळ मंडळी आहेत. तमेव माता पिता तमेव बहुसंख्येने त्या ठिकाणी मंडळी आली आहेत. आणि अशीच उपस्थिती शेवटच्या 8व्या दिवसापर्यंत ही ठिकाणी ही अशीच उपस्थिती टिकून राहील आणि टिकत राहील नाही तर टिकत आहेत. फार गोड आणि आदर्श गाव आहे हे खर्ची. मागील या ठिकाणी मला सप्ताहामध्ये जरी आमंत्रण असेल थोडं काही कारणास्तव निमित्ताने माझं येणं झालं नाही पण तरी सुद्धा ही मंडळी मला विसरली नाही की महाराज तुमचं कीर्तन झालंच पाहिजे. आणि यांचा आग्रहच मला या ठिकाणी येण्याचा योग तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग झाला. फार यांचा चरणावर नतमस्तक होतो. रामकृष्ण हरी. पुढील काही सूचना. जय हरी मंडळी. उद्याचा कार्यक्रम श्री हरिभक्तपरायण प्रतिभाताई महाराज केळगावकर यांचं 9 ते 11 कीर्तन होईल. उद्याचे वारकरी श्री हरिभक्तपरायण दत्तू भिला महाजन यांच्याकडे आहे याची नोंद घ्यावी. जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. करा जमा परत महाराज पुण्य चिंता. करा जमा परत महाराज पुण्य चिंता. करा जमा परत महाराज पुण्य चिंता. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम ज्यांनी वर्गणी आणल्या असेल त्यांनी वर्गणी देण्याची कृपा करावी.